कुलधरा हे राजस्थानमधील जैसलमेर या जिल्ह्यात असलेले गाव आहे, ज्याबद्दल अनेक रहस्य आणि भयानक कथा सांगितल्या जातात. हे गाव एका रात्रीत संपूर्णपणे उजाड आणि निर्जन झालं होतं, आणि आजही त्याचं रहस्य अनेकाच्या मनात भीती उत्पन्न करतो. हे गाव 13व्या शतकात वसवण्यात आलं होतं आणि त्यावेळी पालीवार ब्राह्मण इथे राहत होते. हे अत्यंत समृद्ध आणि बुद्धिवान लोक होते, ज्यांनी शेती आणि व्यापारात आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यांच्या प्रगतीमुळे हा परिसर समृद्ध झाला होता. हे गाव सुरुवातीला एक संपन्न ठिकाण होतं. गावात सुंदर वाडे, मंदिरे आणि विहिरी होत्या. गावकऱ्यांचं जीवन खूप चांगलं चाललेलं होतं. पण एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात अडथळा आणणारी ठरली. सलीम सिंग नावाचा जैसलमेरचा क्रोड दिवाण. सलीम सिंग अत्यंत निर्दयी आणि वासनंदा माणूस होता. तो गावातल्या एका सुंदर तरुणीवर लुप्त झाला आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचा प्रयत्न करू लागला. तिथले लोक स्वतःच्या सन्मानाबद्दल खूप जागरूक होते. त्यांना सलीम सिंगच्या इच्छेला शरण जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी निर्णय घेतला, हे गाव सोडून जाणं हीच एकमेव उपाययोजना आहे. एका रात्री सर्व लोकांनी गाव सोडलं, पण ते कुठे गेले याचा आजही कुणाला काही ठाऊक नाही. असं म्हणतात, त्यांनी गाव सोडताना त्याला एक श्राप दिला होता. या गावात कोणीच राहू शकणार नाही, आणि जो कोणी राहायचा प्रयत्न करेल त्याला दुर्दैव आणि मृत्यूचा सामना करावा लागेल. शापित झालेला कुलधरा गाव आजही उजाड आहे. गावात कोणताही जीवन नाही. जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश करता तेव्हा तिथल्या शांततेत एक भयानकता जाणवते. गावातली घरे आणि रस्ते अजूनही तशीच उभी आहेत. पण हे सगळं मोडकळीत झालेलं आहे. तिथं कोणी राहत नाही. पण असं सांगितलं जातं की गावात रात्री फिरणाऱ्या लोकांना असामान्य अनुभव येतात. स्थानिक लोकांच्या मते
तिथे रात्री आवाज येतात आणि एक विचित्र प्रकारची एक थंड लहर जाणवते. तर काही जण म्हणतात की त्यांनी तिथे पिढ्यांपूर्वीच्या वेशभूषेत काही लोकांना चालताना पाहिले. तर काहींना गावातल्या घरामधून प्रकाश दिसतो, जणू काय अजून कोणी तिथे राहतो. राजस्थान पर्यटन विभागाने त्या गावात रात्री जाण्यासाठी सक्त मनाई केली आहे. पण काही लोक कसल्याही सूचना न मानता तिथे रात्री गेले आहे. एका पर्यटकाच्या सांगण्यानुसार त्याने तिथे रात्रभर मुक्काम केला. रात्री त्याला बंद घराच्या एका खिडकीतून बाहेर कोणीतरी पाहत असल्याचा भास झाला. त्याला भीतीने घाम फुटला, पण त्याचं साहस संपलं नव्हतं. त्याच रात्री त्याच्या तंबूजवळ कोणीतरी चालायचे म्हणजे पावलाचे आवाज ऐकू आले. पण बाहेर पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. असं म्हणतात, कुलधरा गावात जाणारे अनेक पर्यटक अर्धवट राहिलेले स्वप्नांमध्ये कैद होतात आणि ती स्वप्न त्यांना खूप त्रास देतात. अगदी आजही कुलधरा गावात काही वेळ घालवल्यानंतर लोकांना काही दिवस विचित्र स्वप्न पडतात आणि काही जण मानसिक तणावाच्या अवस्थेत जातात. या गावाचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही, पण कुलधरा गावाचा भूतकाळाचा गोड अजूनही तसंच आहे. काही वर्षापूर्वी भारताच्या पुरातत्व खात्याने या गावाचं संशोधन करायचं ठरवलं. त्यांच्या संशोधनाच्या दरम्यान त्यांना काय गावात प्राचीन वस्तू आणि अवशेष सापडले, पण ह्या गावाच्या रहस्याबद्दल काही स्पष्ट झालं नाही. काही लोक असं म्हणतात, या गावावरचा श्राप खराच आहे, तर काही लोक याला फक्त एक दंतकथा मानतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कुलधरा गावाचं रहस्य त्याचं शांत आणि भयानक वातावरण अजूनही लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. कुलधरा फक्त एका पडक्या इमारतीची जागा नाही, तर एका शापित जागेचे प्रतीक आहे. जे लोक तिथं जातात ते या जागेचा भयानक अनुभव घेऊन परततात. तर प्रसंग आहे ह्याच गावातला, जो आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवला आहे. कथेला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाचे, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असताल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. काही वर्षापूर्वी मी आणि माझे काही मित्र राजस्थानला ट्रिपसाठी गेलो होतो. राजस्थानच्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक होतं कुलधरा. या गावाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते, पण आम्हाला फक्त इतकंच माहिती होतं, हे गाव एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं आणि तिथं राहणारे सर्वजण अचानक अदृश्य झालेले. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा सूर्यास्त होत होता. गावाच्या प्रवेशद्वारात पोहोचताच अगदी शांत आणि भयानक वातावरण जाणवू लागलं. मला शब्दात वर्णन करता येणार नाही, पण अगदी सगळं भकास वाटू लागलं. गावाचं आजूबाजूचं दृश्य अगदी निर्जन होतं. मोडकी झालेले घर, सामसूम झालेले रस्ते आणि एखाद्या भयानक रहस्याची जाणीव करून देणारा तो नीरवपणा. तिथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितले की रात्री गावात जाऊ नका, पण त्यांना न जुमानता आम्ही आत गेलो आणि तिथला परिसर निहाळू लागलो. काही वेळानंतर आम्ही एका जुन्या मंदिराजवळ येऊन थांबलो. मंदिर ही पडकं होतं आणि खूप जुनं दिसत होतं. काही वेळ तिथेच थांबून आम्ही पुढे जायला निघालो. तितक्यात माझ्या एका मित्राने सांगितलं, तिथे एक आकृती दिसली. पण आम्हाला वाटलं की मुद्दामून आम्हाला घाबरण्यासाठी बोलत असेल, म्हणून आम्ही त्याच्या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवला नाही. आम्ही त्याच्या अशा बोलण्यावरती हसतच होतो. पण तितक्यात एक विचित्र गोष्ट घडली. इतक्या वेळेपासून शांत असणारं वातावरण अचानक बदललं. बघता बघता अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि एक थंड हवेची लहर अंगाला स्पर्श करून गेली. आम्ही सगळे शहारलो. कदाचित पुढे घडणाऱ्या घटनाची एक चाहूल होती. गावाच्या आत गेल्यावर आम्ही एक मोडक्या वाड्याजवळ पोहोचलो. वाडा कसला, तुटकं फुटकं घर होतं. छप्पर नव्हतंच मुळे. पडक्या भिंती. आम्ही तसेच चालत वाड्याच्या दरवाजापाशी येऊन पाहिलं तर आम्हाला आतल्या बाजूला कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. आम्ही सगळे जागेवरच थांबलो आणि कान देऊन ऐकू लागलो. आवाज स्पष्ट होता. 「
चालण्याचा आवाज. एक दोन नव्हे तर बरेच लोक चालत आहे. मी आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणीच नव्हतं. आमचं हृदय धडधडायला लागलं, पण नंतर वाटलं की आमचा भास असेल, कारण आम्हाला कोणी दिसत नव्हतं. पण हा भास सगळ्यांना एकदमच कसा होईल? प्रत्येक क्षणाला तो आवाज वाढत चालला होता. खरं तर आमची सगळ्यांची चांगली स्थंतरणी होती, पण तरीही आम्ही त्या ठिकाणाहून निघालो नाही. मित्रांपैकी एकाने फोटो काढायचे ठरवले. त्याने त्याच्या कॅमेऱ्यातून काही फोटो क्लिक केले आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलून गेले. हे खूप भयानक आहे, इतके शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले, कारण ते डोळ्याने दिसलं नव्हतं. ते कदाचित कॅमेऱ्याने टिपलं होतं. आम्ही त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि फोटो पाहिले. फोटोमध्ये बऱ्याच सावल्या दिसत होत्या, मानव सदृश्य पण अस्पष्ट. आम्हाला कळेना असं झालं की हे कसं शक्य आहे, कारण तिथे कोणी दिसत नव्हतं. या घटनेनंतर आम्हाला खूप अस्वस्थ वाटू लागलं. आम्ही ठरवलं की आता इथून निघून जावं, पण त्या जागेपासून निघायचा प्रयत्न करताच आम्हाला आणखीन विचित्र गोष्ट जाणू लागल्यात. त्या भागातून पडतच होतो की एका स्त्रीचा किंचाळ्याचा आवाज कानावर पडला. हा आवाज इतका भयानक होता की आमच्या हृदयाचा ठोका चुकला. आम्ही सगळ्यांनी भयभय नजरेने एकमेकाकडे पाहिलं आणि एक क्षणभर आम्हाला काही सुचलं नाही. काही कळण्याच्या आत पुन्हा एकदा जोरात आवाज आला. आम्ही धावतच गावाच्या बाहेर जायचं ठरवलं. बस झालं, आता आम्ही जर काही निघालो नाही तर उद्याची सकाळ आम्हाला पाहायला भेटणार नाही. असा विचार करताना आम्ही सगळे बाहेरच्या दिशेने धावू लागलो. गावाच्या बाहेर पडताना आम्हाला एक जुनी विहीर दिसली. मी पटकन टॉर्च मारली तर विहिरीच्या बाजूला एका स्त्रीची मूर्ती होती, जी खूप जुन्या काळातली वाटत होती. आमच्यापैकी एक जण त्या दिशेला धावत गेला आणि त्या मूर्तीला हात लावणार. तितक्यात विहिरीतून एक विचित्र आवाज आला. तसा तो घाबरून पानावर आला आणि आमच्या दिशेला पुन्हा धावत आला. कसे कसे आम्ही त्या गावातून बाहेर आलो. जवळच्या एका हॉटेलमध्ये येऊन काही क्षण आम्ही जरा निवांतच बसलो. आम्ही काहीच बोलत नव्हतो, कारण प्रत्येकाच्या मनात तेच विचार चालू होते. जे अनुभवलं ते नक्की काय होतं? त्याच रात्री
रात्री आमच्या मित्रांपैकी एका मित्राला विचित्र स्वप्न पडायला लागले. तो अचानक जागा झाला आणि आम्हाला म्हणाला की त्याला कुठेतरी एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त केल्याचा भास झाला, जिथं त्याला कोणी सतत बघत होतं. त्याच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत होती. आम्हाला कळलं तो मस्करी करण्याच्या परिस्थितीत अजिबात दिसत नाहीये. आम्ही त्याला शांत केलं, पण त्या रात्रीच्या नंतर तो काहीतरी वेगळा झाला. त्या गावाचं रहस्य आजही कायम आहे. आम्ही त्यानंतर राजस्थान सोडलं, पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनात आजही ताजा आहे. त्या अज्ञात शक्तीची जाणीव, ती विचित्र सावली आणि तो आवाज, सगळं माझ्या डोक्यात घर करून बसलंय. कोलधरा फक्त हे एक गाव नाही, तेही भयावह एक रहस्य आहे, जे कदाचित कधीच उलगडणार नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.